बरेच दिवस माझी आई ना कुठल्या प्रोग्रामला यायची नाही. आम्ही कुठे चाललोय बाहेर, शी विल नॉट, नाही मला नाही यायचं. आम्ही गणपतीला जातोय, कोणाच्या एंगेजमेंटला जातोय, ती नाही येत. म्हटलं असं काय होतंय की तू येत का नाहीस कुठे? ते म्हणेल नाही यायचंय मला. सो हे असं 2-3दा झाल्यावर मग मला रिअलाइज झालं देयर इज समथिंग इश्यू. आणि जेव्हा मी तिच्याबरोबर बोलून डिस्कस केले तेव्हा मला समजलं की शी हॅज गॉट अ युरिन इनकॉन्टिनन्स. याचा अर्थ तिचा लघवीवरचा कंट्रोल सुटला होता. अच्छा. सो शी वॉज फाइंडिंग इट डिफिकल्ट. शी हॅज टू गो टू लू व्हेरी फ्रिक्वेंटली. आणि हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे बायकांमधला. आता हा प्रॉब्लेम जनरली डिस्कस होत नाही, पण हा तुम्ही जर बसून विचारलं नाही, डिस्कस, तो ती ओपनली सांगणार नाही की मला युरिन इनकॉन्टिनन्स आहे, मला तिथे बाथरूमला जाता येत नाही, मला डायपर. देन व्हॉट आय चेंज, आय इंट्रोड्यूस्ड हर टू अ डायपर. वेन आय इंट्रोड्यूस हर टू डायपर, इनिशियली ते रिजेक्टेड, कारण तिने तिच्या आईच्या वेळी असं कधीही बघितलेलं नव्हतं. बरोबर. So I have to counsel her. Since I have worked in the field, it was easy. But the point I'm saying is की मी तिच्याबरोबर बसलो, विचारलं, तिला सोल्युशन देते. सोल्युशन ऍक्सेप्ट इमिजिएटली नाही होणार. सो डायपर मी तिला इंट्रोड्यूस केला. आफ्टर 1 month she realized the importance. Now she can attend and come to ceremonies. एकटेपणाची त्यांना जी गोष्ट आहे की लोनली वाटतं, म्हणजे जरी नवरा बायको असतील, म्हणजे आता असं झालंय की जरी नवरा बायको घरात आहे तरी ते एकमेकांशी बोलत नाही.